पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे। खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर अज्ञातांनी थेट गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणामागे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। ही घटना हडपसर सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरात सोमवारी रात्री घडली। पाईप आणि पोलाद विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला दुपारी 4:30च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन केला। स्वतःला अर्जुन बिश्नोई असे संबोधत त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीचा साथीदार असल्याचे सांगितले आणि मोठ्या रकमेची खंडणी मागितली। धमकीनंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली। या तक्रारीवर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच रात्री 8:15च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांनी व्यावसायिकाच्या कार्यालयाच्या दरवाजावर पिस्तुलातून 4 गोळ्या झाडल्या आणि सासवड रस्त्याच्या दिशेने फरार झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील रावेत येथेही एका फर्निचर व्यावसायिकाच्या दालनासमोर अशाच प्रकारचा गोळीबार झाला होता। त्या प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणीची मागणी करण्यात आली होती। पोलिसांनी त्या प्रकरणातील आरोपींना अटक केली होती। दरम्यान फुरसुंगीतील या नव्या गोळीबारामुळे पुणे शहरातील व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांसमोर आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे मोठे आवाहन उभे राहिले आहे।